तर आपण ही दृश्य पाहतोय। मंत्री उदय सामंत हे आता जरांगे यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर संदीपान भुमरे सुद्धा आहेत। जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उदय सामंत थेट रुग्णालयामध्ये आता पोहोचलेले आहेत। जरांगेंसोबत त्यांच्या चर्चा सुरू आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। उदय सामंत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचलेले आहेत। जरांगे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आता उदय सामंत पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। तर काही दिवसांपूर्वीच शंभूराज देसाई यांनी जरांगेंची उपोषण स्थळी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। त्यांनी सरकारला वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आता उदय सामंत रुग्णालयात पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। उदय सामंत यांच्याबरोबर संदीपान भुमरे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। उदय सामंत जरांगेंची विचारपूस करतायत, त्यांच्याशी चर्चा करतायत। ही थेट दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। तर मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी राज्य सरकारकडून बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे। तर त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। उदय सामंत हे जरांगेंची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात दाखल झालेले आहेत। जरांगे यांच्या तब्येतीची ते विचारपूस करतायत, त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा सुद्धा करतायत। केल्याशिवाय समाजापर्यंत न्याय कसं द्यायचा असं होतं। माझी ती शक्ती मोठी। तर आपण ही दोन महत्त्वाची दृश्य पाहतोय। उदय सामंत जरांगेंच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। जरांगेंच्या तब्येतीची ते विचारपूस करतायत। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय उद्धव ठाकरे, शरद पवार, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आता पोहोचलेले आहेत। अनिल देसाई, अरविंद सावंत आहेत, संजय राऊत आहेत, जितेंद्र आव्हाड सुद्धा या पत्रकार परिषदेसाठी पोहोचलेले आहेत। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। उदय सामंत हे जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रुग्णालयामध्ये ते जरांगेंची विचारपूस करतायत। जरांगे सुद्धा त्यांना आपल्या तब्येती संदर्भातली माहिती देत आहेत। तर दुसरं दृश्य आहे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। लोकसभेच्या निकालानंतरची ही पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद आहे। सगळे सोयऱ्यांच्या मागणीच्या अंमलबजावणीवर जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि त्यामुळे सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा अशी जरांगे पाटलांची मागणी आहे। त्यासाठी त्यांनी उपोषणाला सुद्धा सुरुवात केली होती। मात्र शंभूराज देसाई यांनी तिथे शिष्टाई केली, मध्यस्थी केली आणि त्यानंतर जरांगेंनी सरकारला वेळ दिला आणि आपलं आंदोलन सुद्धा त्यांनी स्थगित केलेलं आहे। मात्र प्रकृती त्यांची खालावलेली होती आणि म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि म्हणूनच उदय सामंत यांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस सध्या ते करतायत आणि त्यांच्याशी संवाद साधतायत। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार याकडे लक्ष लागले। हे कालचा विषय केलेला ना मुख्यमंत्री साहेबांनी, तुम्ही बोललेला आता हा मुलगा पोलीस भरतीत गुंडाळामध्ये तिथंच थांब त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 4 महिन्याची वाढ करून आम्हाला पोलीस भरतीमध्ये एक संधी देण्यात येईल आमचा असा मोठा होता। पण आम्हाला मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला आज स्वतः साहेबांनी स्वतः सीएम साहेबांनी रेशमी शुक्लाला त्यांना बोलवला होता आणि त्यांना सांगितलं की 2021-22 जी मुक्ती त्यांना ती मुदत वाढ द्यायची। त्याच्यात आमचं वय बसत होतं।